नमस्कार मित्रांनो. तर आज नेमकी मार्केटमध्ये काय झालेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपण हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बनत आहोत. पण चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जर कुणाला आपला पब्लिक टेलिग्राम चॅनलच्या ऐवजी जर समजा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या लिंकवरती जायचंय आणि त्या लिंकवरती आपल्याला जाऊन आपल्याला त्या ठिकाणी तिथे एक 1350 रुपयाचा 12 महिन्याचा प्लॅन आहे आणि यामध्ये तुम्हाला जे आपले स्विंग ट्रेड असतात आणि त्यानंतर निफ्टी ऑप्शन मध्ये जे काही ट्रेड असतात ते ट्रेड तुम्हाला त्यामध्ये भेटणार. त्यासाठी फक्त एका वर्षाची जी फीज आहे ती आहे 1350 रुपये. आणि त्यानंतर जर आपण समजा आणखी दुसरा पुढचा प्लॅन लाईफ टाइम प्लॅन जर घेतला तर त्यासाठी 3000 रुपये फी आहे. आपण त्या ठिकाणी जर आपल्याला गरज असेल तर तो टेलिग्राम चॅनल आपला प्रायव्हेट जॉईन करू शकता. आणि आज आपण बघितलंय का मार्केटमध्ये आज आपल्याला दोन्ही साईडला मुवमेंट बघायला भेटली. अशी अप डीप असा मुवमेंट मार्केटमध्ये बघायला भेटला. सोमवारच्या दिवशी मार्केटमध्ये मोठी तेजी झाली होती. आपल्याबरोबर मी चर्चाही कालच्या व्हिडिओमध्ये केली होती आणि मी बोललेलो होतो काय होतं का एखाद्या दिवशी आठवड्यामध्ये मार्केटमध्ये जर अशी मोठी तेजी झाली का मग पुढचा जो आठवडा आहे ना तो संपूर्णपणे शांत जातो. आणि तसंच आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं. जो सोमवारी मोठी तेजी झाली त्यानंतर मंगळवारी थोडीफार आपण बघितलं व्हॉलॅटिलिटी आणि आज परत आपल्याला मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली. पण आता हे सगळं जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते आणि ती गोष्ट आहे का आपल्याला निफ्टीला ज्या एका ठिकाणी मोठा झोन आहे, मोठा रेजिस्टन्स दिसतोय आणि तो जर बघितला तर 25,200चा रेजिस्टन्स आहे. आता ह्या ठिकाणी आपण जरा थोडा निफ्टीचा चार्ट लावूया. आता सोन्याचा चार्ट होता. सोन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट आलेली आहे. म्हणजे आता सोन्यामध्ये ट्रेड करणंच खूप अवघड झाले. एकदम आपण असं म्हणू शकतो $4,000 वरती सोनं गेलेलं आहे. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते का नेमकी काय आपल्याला कसा ट्रेड घ्यायचा या ठिकाणी आणि आपल्याला निफ्टीमध्ये काय करायचं आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आणि त्याकरता आपल्याला करायचं काय आहे, त्याकरता आपल्याला इथे या ठिकाणी इथे जरा थोडंसं आपण बघायचंय आपल्याला कुठे कुठे काय काय बघायला भेटते आणि येत्या 2 दिवसातला आपण जरा थोडासा निफ्टीचा अभ्यास करूया. ठीक आहे. 2 दिवसाचा जर आपण ह्या ठिकाणी अभ्यास जर केला निफ्टीचा, थोडं मी मला मिनिमाइज करतो म्हणजे आपल्याला जरा गोष्टी काही जरा थोड्या सुरळीत होतील. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर 2 दिवसाच्या जर आपण अभ्यास जर केला तर आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटतंय. इथे तुम्ही बघू शकता बघा एक हॉरिझॉन्टल लाईन आपण टाकूया. हा आपला आहे टॉप. ओके. हा टॉप आहे आपला साधारणतः 25,219चा. हा आपला सोमवारचा मंगळवारचा बुधवारचा टॉप आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय का एकंदरीतच आपण तो टॉप क्रॉस करण्याचा कालही प्रयत्न केला, आजही प्रयत्न झाला, पण आपण त्याच्यावरती गेलो नाही. अर्थात म्हणजेच हा आपल्यासाठी आपल्या दृष्टीने हा एक झोन आहे आपल्या रेजिस्टन्सचा. आता हा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला तुटेपर्यंत वरच्या साईडला जाईपर्यंत मोठी तेजी अपेक्षित नाहीये. ओके. आणि त्यानंतर मग आपण बघूया काय आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. तर ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता आपल्याला सपोर्ट बघायचा आहे. तर सपोर्ट साठी आपण बघूया हा जो आपल्याला आपल्या ह्या एवढ्या 2-3 दिवसातला किंवा हा आपला एका आठवड्यातला जो आपला लो आहे तो आपल्या दृष्टीने सपोर्टचं काम करेल. आणि तो जर आपण बघितला तर तो लो आपल्याला या ठिकाणी दिसतोय अराउंड बघा हा बरोबर 25,007. ओके. आणि 25,007 नंतर का तो जर तोडला तर मग आपल्याला एक साधारणतः 100-150 पॉईंटचा जो फॉल आहे तो फॉल आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मग आपल्याला ट्रेड कसा करायचा आहे, तर ट्रेड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. या ठिकाणी ट्रेड जर आपल्याला करायचा कसा, तर आपण ह्या ठिकाणी एक जो चान्स आहे तो चान्स खरेदीचा इथे घेऊ शकता. पहिला चान्स 25,000च्या आसपास इथे एक चान्स आपण खरेदीचा घेऊ शकता. काल पण मी आपल्याला बोललो होतो, काल जो काही व्हिडिओ आपण केला होता त्यामध्ये मी बोललो होतो 25,000च्या आसपास एक खरेदीचा चान्स आहे.
आणि हा जर चान्स तुम्ही बघितला असेल तर इथे तुम्हाला ह्या ठिकाणी बघा अराउंड आपल्याला इथून म्हणजेच या ठिकाणी 25,000 पासून बरोबर तर 25,000 इथे जवळजवळ 130 पर्यंत 25,000 पासून 25,130 पर्यंत एक मोठी आपल्याला त्या ठिकाणी मुवमेंट बघायला भेटली, पण त्यानंतर परत आपल्याला फॉल सुद्धा बघायला भेटला. तेव्हा आपल्याला ही जी लेवल आहे ही आपल्याला या ठिकाणी सपोर्टचं काम करू शकते. ती एक आपल्यासाठी सायकोलॉजिकल लेवल आहे. जोपर्यंत त्याच्या वरती आहे तोपर्यंत 25,200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर तोडली तर मग 24,800 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर या गोष्टी आपण आपल्या निफ्टीमध्ये लक्षात ठेवायच्या. ओके, थोडंसं आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया का नेमकी आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी आज काय केलेलं आहे आणि आपल्या DISने काय केलं आहे, म्हणजे जे आपले डोमेस्टिक गुंतवणूकदार असेल त्यांनी काय केलं आहे ते आपण जाणून घेऊ. आता इथे तुम्ही बघू शकताय इथे FIने जवळजवळ 81 करोड रुपयाची फक्त खरेदी केली, म्हणजे काही खरेदी केली नाही. DISने 329 करोड रुपयाची खरेदी केली आहे, काहीच झालेली नाही. म्हणजे आज मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारे खरेदी झालेलीच नाहीये. इंडेक्समध्ये फक्त 174 करोड रुपयाची खरेदी झाली, ती पण काही खरेदीच पकडू शकत नाही आपण. स्टॉक फ्युचरमध्ये जवळजवळ 2440 करोड रुपयाची सेलिंग झालेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण आज जर बघितला तर FIचा जो नेट आकडा आहे तो आकडा जवळजवळ अराउंड 2,200 करोड रुपयाचा सेलिंगचा आकडा आहे. विक्सही आपण बघतोय का जवळजवळ त्या ठिकाणी 2.5% वाढलेला आहे. म्हणजेच एकंदरीत मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी राहणार आहे. आणि ह्या आठवड्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना जे काही सांगितलेले या महिन्यासाठी पहिले आपल्याकडे काय आता जे काय येणार आहेत आपल्याकडे आता जे तिमाही जे काय आहेत क्वार्टरली रिझल्ट आहेत ते आपल्याकडे येणार आहेत आणि त्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटीची अपेक्षा आहे. दुसरी जी गोष्ट आहे जे अमेरिकेमध्ये जे शटडाऊन आहे ते शटडाऊन अजून काही उघडलं नाही आणि त्यामुळे सोन्यामध्ये खूप अशी मोठी तेजी आलेली आहे आणि तेही आपल्या दृष्टीने प्रॉब्लेम आहे. आणि जो आपण म्हणतोय का जे टॅरिफ डील आहे तर ते टॅरिफ डीलचं तर काय आता काही खरंच राहिलं नाही, त्यामुळे टॅरिफ डीलचा काही विषयच नाही मार्केटमध्ये, पण ते एक आपल्याला कारण म्हणायला आहे. आणि त्यानंतर हे आपल्याकडे FIची जी सेलिंग आहे हे मार्केटसाठी महत्वाचे पॉईंट आहेत. आता ह्या महिन्यामध्ये फक्त आपल्याला क्वार्टरली रिझल्ट जर सोडले तर खूप मोठा असा इव्हेंट असा मार्केटला वरती नेण्यासाठी कुठलाही इव्हेंट नाहीये. ओके, आता या ठिकाणी आपण इंडेक्समध्ये जर बघितलं तर काय काय इंडेक्स लेवल होते बघायला भेटले. तर इंडेक्स लेवलवरती आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये सुद्धा करेक्शन बघायला भेटले. सगळ्याच इंडेक्समध्ये आज आपल्याला फक्त IT सेक्टर सोडलं तर जवळजवळ सगळ्याच इंडेक्समध्ये आपल्याला करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी आज आपल्याला प्रॉफिट बुकिंग ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. आणि मग आता निफ्टीमध्ये आपण जरा थोडासा आपला ऑप्शन चेनचा डाटा जो आहे तो काय सांगतोय तो बघूया. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला उद्या त्या ठिकाणी आपल्याला पोझिशन घेण्यासाठी आता हा जर डाटा आपण बघितला तर इथे आपण बघू शकतोय का 25,000च्या पुट मध्ये जवळजवळ 1,88,00,000 पुट शॉर्ट आहेत आणि आज नवीन 16 लाख ऍडिशन झाले. पण कॉल मध्ये जवळजवळ नवीन त्या ठिकाणी जवळजवळ 24 लाख नवीन ऍडिशन झाले, 1.25 लाख कॉल शॉर्ट आहेत. म्हणजेच आपल्याला 25,000च्या लेवल मेंटेन ठेवायची का नाही ठेवायची याच्यासाठी मारामारी बघायला भेटू शकते. 25,000च्या जर वर ती जर आपण राहिलो तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या खाली जर गेलो तर हे पुट शॉर्ट वाले लोक धोक्यामध्ये येतील आणि ते धोक्यामध्ये आले तर मग काय होईल, तर मग ते पुट बाय करतील का जो त्यांनी विकलेला आहे अगोदर आणि मार्केटला खाली यायला मदत होईल. पण का जर समजा मार्केट 25च्या वरती जर गेलं आणि टिकलं जर 2500 पर्यंत तर कॉल शॉर्ट वाले येतील आणि ते शॉर्ट कव्हरिंग करतील. म्हणजेच आपण बघतोय का 25,000 हा जरा थोडासा क्रिटिकल झोन आहे आणि 24,900 जर बघितलं तर त्याच्या खाली लगेच जाण्याची शक्यता नाहीये, कारण इथे या ठिकाणी पुटमध्ये जो 85 लाख त्या ठिकाणी नवीन ओपन इंटरेस्ट आहे. आज नवीन त्या ठिकाणी आपण बघतोय का जो 30 लाख नवीन ऍडिशन झाले, कॉलमध्ये फक्त 20 लाखच ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजेच आपल्याला 24,900 चांगला सपोर्टचं काम करेल. पण या ठिकाणी 2500ला जर तुम्ही बघितलं तर 2500च्या लेवलवरती बघू शकता का कॉलमध्ये जवळजवळ 1,15,000 1,15,00,000 कॉलचे त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय OI आणि आज नवीन 75 लाखाचा ओपन इंटरेस्ट झालाय. म्हणजे 2500 हा आपल्यासाठी झोन रेजिस्टंटचा असणार आहे, अडथळ्याची झोन असणार आहे, पहिला अडथळा. पुटमध्ये आपण त्या ठिकाणी बघतोय का 65 लाखच त्या ठिकाणी पुढचा OI आहे, नवीन 19 लाख ऍड झालेले आहे. पण 25,000 आणि जर आपण 200 बघितला तर 25,200च्या लेवलवरती
1.5 करोड कॉल शॉर्ट आहेत. नवीन त्या ठिकाणी आज 73 लाख कॉल ऍड झालेत. पुटमध्ये फक्त 55 लाखाचा चोआय आहे. म्हणजे 2500 आणि 2500 वरती कॉल रायटिंग खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. 2500 वरती जर आपण टिकलो, जर 15-20 मिनिटं जर टिकलो चांगल्या प्रकारे, तर मग आपल्याला 2500 जे कॉल शॉर्ट झालेले ते कव्हर होतील आणि थोडंसं 2500 पर्यंत घेऊन जाऊ शकतात. पण 2500 ला आपण बघतो का 1.5 करोडच्या आसपास त्या ठिकाणी कॉल शॉर्ट आहेत. म्हणजे 2500 2500 हा आपल्यासाठी अडथळा आहेच आणि 24,900 हा एक आपल्यासाठी चांगल्या प्रकारचा सपोर्ट आहे. आता हे झालं आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीचं. आता थोडंसं आपल्याला परत या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे का बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये. कारण बँक निफ्टीमध्ये आपण बघतोय का बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे एक चांगला प्रकारे मूव्ह आला होता आणि त्या आपल्याला मूव्ह बघा म्हणजे त्या मुवमेंटला आपल्याला जरा थोडंसं आज आपण बघतोय थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला भेटलंय, त्या मुवमेंटला थोडासा चाप बघायला भेटलाय. आता इथे जर बघितलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी RSI वरती पण दिसते का बियर मुवमेंट तयार झालेली आहे. पण या ठिकाणी बघा मी आपल्याला बोललो होतो का आपल्याला 56,500 पर्यंत परत जाऊ शकते. कालचं आपलं जे काय माझं प्रिडिक्शन होतं त्यानुसार आणि आपण 56,500 पर्यंत गेलेलो होतो. त्या ठिकाणी आपल्याला झोन रेजिस्टन्स आहेच ऑलरेडी. आता इथे आपण बघतोय की आपल्याला 56,000 जो झोन आहे महत्वाचा, आपण खरेदी करण्यासाठी जर झोन आपण बघितला तर खरेदीचा झोन आपल्याला या ठिकाणी येतोय अराउंड 55,800 च्या आसपास आपल्याला खरेदीचा झोन आहे. बघा इथे हा झोन आपल्याला खरेदीचा एक आहे. हा झोन 55,800 च्या आसपास खरेदी करायचा आपण त्या ठिकाणी एक ट्राय करू शकता किंवा त्या ठिकाणी रिस्क घेऊ शकता. तिथून परत आपल्याला त्या ठिकाणी टार्गेट भेटेल 56,100 आणि 56,500 पर्यंतचे टार्गेट्स त्या ठिकाणी बघायला भेटतील. आणि सपोर्ट जर आपण बघितला तर सपोर्ट साठी आपल्याला इथे आपण बघू शकता सपोर्टला आपल्याला काय आहे. तर सपोर्ट साठी आपल्याला इथे जो सपोर्ट दिसतोय तो आहे आपल्याला 55,500 चा सपोर्ट किंवा आपला त्या ठिकाणी 55,500 किंवा 55,600 चा त्या ठिकाणी आपण त्याला स्टॉप लॉस मेंटेन करायला पाहिजे. जर एखाद्याला शॉर्ट करायचं असेल, कालही मी आपल्याला बोललेलो होतो, कालचा व्हिडिओ बघा, शॉर्ट करण्यासाठी 25,200-250 च्या लेवलला शॉर्ट करू शकता असंच मी बोललेलो होतो. बँक निफ्टी मध्ये मी बोललो होतो का 56,500 च्या आसपास त्या झोनला बँक निफ्टी मध्ये शॉर्ट करू शकता. तर ह्या दोन्ही कंडिशन आज ज्यांनी फॉलो केले असतील त्याला आज शॉर्ट मध्ये पैसे भेटले असतील आणि त्यानंतर त्याला सकाळी आणि परत दुपारी बाईंग मध्ये सुद्धा पैसे भेटले असतील. तर या दोनही प्रकारे आपल्याला आज मार्केटनं चांगल्या प्रकारे मुवमेंट दिली. ओके, आता हे मी तुम्हाला सांगितलं का निफ्टी आणि बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये. आता जर आपण बघितलं तर सध्या आपण बघतोय का आता जे काही क्वार्टरली रिझल्ट आहे त्या रिझल्ट मध्ये आपल्याला मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट किंवा एक मोठी उठापटक बघायला भेटेल. तेव्हा मग आता ज्या ज्या कंपनीचे रिझल्ट असतील, समजा एखाद्या कंपनीचे 10 तारखेला रिझल्ट, त्याच्यामध्ये 4-5 दिवसापासून करंट येईल थोडा, तर म्हणजे त्याच्यामध्ये जरा थोडीशी मुवमेंट वगैरे वाढेल. आणि ज्या वेळेस रिझल्ट असतात त्यावेळेस काही एवढी काही मुवमेंट होत नाही, मग कधी कधी त्यामुळे प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला भेटते. तर एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे का नेमकी अमेरिकेमध्ये काय चालू आहे. अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये सकाळी जवळजवळ मार्केटमध्ये आपल्याला एक थोडं करेक्शन होतं. पण आज जर बघितलं तर ह्या ठिकाणी बघा म्हणजे आपले S&P 500 मध्ये 500 पैकी 287 जे काही स्टॉक्स आहेत ते आहे प्लस मध्ये. नॅसडॅक मध्ये 100 पैकी 65 स्टॉक प्लस मध्ये आहेत. पण इथे डाव जोन्स मध्ये जवळजवळ 30 पैकी 14 स्टॉक त्या ठिकाणी प्लस मध्ये आहेत. आणि इथं आपण जरा डाव जोन्सचा चार्ट जर बघितला तर हा डाव जोन्स हा जवळजवळ साधारणतः 150 पॉईंट प्लस आहे. नॅसडॅकही हा जवळजवळ त्या ठिकाणी आपण बघतोय का 250 पॉईंट वरती आहे. म्हणजे दोनही ठिकाणी पॉझिटिव्ह मुवमेंट आहेत. इथे कम्युनिटी मध्ये बघितलं तर इथे गोल्ड मध्ये आपल्याला 4,066 चा भाव चालू आहे आता सध्या. सोनं काय खाली यायचं नाव घेत नाही. चांदीमध्ये जवळजवळ आज त्या ठिकाणी 2.5% तेजी आहे. चांदी जवळजवळ $49 पर्यंत गेली, लाईफ टाइम हायला चांदी गेलेली आहे. आणि क्रूड ऑइल मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला 1.5% आसपास तेजी आहे. म्हणजे कम्युनिटीमध्ये आपण फक्त आपला नॅचरल गॅस आणि कॉपर जर सोडला तर आपल्याला जवळजवळ सगळ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे तेजी त्या ठिकाणी बघायला भेटते. तर एकंदरीतच मार्केटमध्ये मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. फक्त आपल्या मार्केटमध्ये एक्सपायरी होती, त्यानंतर एक्सपायरी नंतर पहिला दिवस होता, त्यामुळे थोडीशी आपल्या व्हॉलेटिलिटी होती. आणि आता क्वार्टरली रिझल्ट आहेत, ती जी व्हॉलेटिलिटी ती असणारच आहे. आणि तेव्हा कुठलाही ट्रेड करताना आता आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, आणि आता एकंदरीतच असं वाटतंय का इथे आपण आता या ठिकाणी आपला व्हिडिओ आहे तो आपण थांबूया
कारण बोलता बोलता आपला व्हिडिओ 15-1 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आणि तेव्हा आता आपल्या सर्वांना डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलाय. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि त्यानंतर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आपला पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्हीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता.